बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला आग लागली आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। डोंगरावरील झाडं ही आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहेत। महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला आग लागल्याचं कळतंय। दृश्य आपण पाहतोय। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र डोंगरावरील झाडं ही आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहेत। बातमी आहे महत्त्वाची नाशिकच्या पांडवलेणीमधून। पांडवलेणी डोंगराला आग लागली आणि या आगीमुळे झाडं देखील या भक्ष्यस्थानी गेली आहेत। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला आग लागली आहे। अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत आगीची। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, मात्र डोंगरावरची झाडं सुद्धा या आगीपासून वाचू शकली नाहीत। या झाडांना आग लागली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, ही नेमकी आग कशामुळे लागली, कारण कळू शकलंय? दीपाली, पांडवलेणी डोंगर हा जो सर्व परिसर आहे हा खरं तर झाडाझुडपांचा परिसर आहे। त्यासोबतच इथे बौद्ध लेणी देखील आहेत। साधारणतः एक अर्धा तास पूर्वी या परिसरामध्ये झाडझुडपं जे आहेत त्यांना आग लागल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर आपण जर बघितलं तर धुराचे लोट देखील इथे बघायला मिळत आहेत। खरं तर या आगीचं कारण हे अद्याप समजू शकलेलं नाहीत, मात्र जो अंदाज वर्तवण्यात येतोय त्यानुसार इथे अनेक वाळलेलं गवत आहेत किंवा इतर झाडं आहेत आणि कदाचित त्यांना उन्हामुळे आग लागली असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आणि ही आग खरं तर चांगलीच भडकलेली सध्या बघायला मिळते। धुराचे लोट सर्वत्र दिसून येत आहेत। सध्या इंदिरानगर असेल किंवा सिडकोचं अग्निशमन जे पथक आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते देखील सुरू आहे। त्यासोबतच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे देखील पोलीस निरीक्षक आणि त्यांचं पथक तिथे दाखल झालेले आहेत आणि आगीचं नक्की कारण काय त्याचा शोध जो आहे तो सुरू आहे। आपण बघितलं तर इथे मोर असतील, बिबटे असतील किंवा इतर अनेक प्राणी पक्षी यांचं देखील इथे वास्तव्य बघायला मिळतं। त्यामुळे या आगीमुळे त्यांनाही धोका जो आहे तो उद्भवला जाऊ शकतो। सध्या आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। नक्कीच धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।